राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून आता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार आहे. तसे आदेश देखील काढले आहेत. 5 ते 23 एप्रिलपर्यंत सकाळी 8 ते 11 या वेळेत या विद्यार्थ्यांचे पेपर घेतले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर इयत्ता 5वी ते 9वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघाने सर्व मुख्याध्यापकांना पाठवलेले आहे. 2024-25च्या शैक्षणिक वर्षाचा सध्या शेवटचा टप्पा सुरू असून अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात अंतिम तथा वार्षिक परीक्षा घेतली जाते. यंदा पहिल्यांदाच इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेतली जाणार आहे. त्यानुसार तसे वेळापत्रकही फायनल झाले आहे. इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवाव्या लागणार आहेत. त्याची डाएट किंवा शिक्षणाधिकाऱ्यांकडून कधीही पडताळणी होऊ शकते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या विद्यार्थ्यांची जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी फेरपरीक्षा घ्यावी लागते, जेणेकरून त्यांना पुढील वर्षात प्रवेश देता येईल. दरम्यान परीक्षा 25 एप्रिलला संपणार असल्याने प्रत्येक शाळेला नेहमीप्रमाणे 1 मे रोजी निकाल लावावा लागणार असून त्यादृष्टीने शिक्षकांना पेपर झाल्यावर लगेचच उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत. वेळापत्रक खालीलप्रमाणे असू शकते. 5 एप्रिल मराठी विषय, 7 एप्रिल इंग्रजी, 8 एप्रिल मराठी पॅट, 9 एप्रिल मराठी पॅट, गणित इंग्रजी पॅट आणि इंग्रजी पॅट, 11 एप्रिल इंग्रजी पॅट, इंग्रजी गणित पॅट आणि गणित भाग 1 पॅट, 12 एप्रिल इंग्रजी हिंदी मराठी गणित भाग 1 आणि 15 एप्रिल गणित विज्ञान इंग्रजी गणित भाग 2, 16 एप्रिल हिंदी समाजशास्त्र गणित विज्ञान भाग 1, 17 एप्रिल परिसर अभ्यास चित्रकला हिंदी विज्ञान भाग 2, 19 एप्रिल गणित पॅट मराठी पॅट विज्ञान गणित भाग 2 पॅट, 21 एप्रिल चित्रकला गणित पॅट समाजशास्त्र आणि हिंदी, 22 एप्रिल शारीरिक शिक्षण चित्रकला आणि इतिहास, 23 एप्रिल इंग्रजी पॅट शारीरिक शिक्षण आणि भूगोल. विद्यार्थ्यांना 25 एप्रिलपर्यंत शाळेत यावेच लागणार. इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा शाळा त्यांच्या सोयीनुसार एप्रिलच्या 1-2 आठवड्यापर्यंत घ्यायच्या. पण या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागल्यासारखी स्थिती होती. पण परीक्षा झाल्यावर बहुतेक विद्यार्थी शाळेत येतच नसत. पण आता सर्व शाळांची परीक्षा 5 ते 25 एप्रिल दरम्यान होणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा संपेपर्यंत शाळेत यावेच लागणार आहे. त्यानंतर 1 मे रोजी निकाल नेहमीप्रमाणे जाहीर होईल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.